नमस्कार. आपण सगळेच जाणतो की भारतीय राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत हक्क दिलेत. ते म्हणजे आपल्या लोकशाहीचा पायाच आहेत. पण कधी असा विचार केलाय का की जर कुणी हे हक्क आपल्याकडून हिरावून घ्यायचा प्रयत्न केला तर तर आपल्याकडे काय उपाय आहे? चला, आज आपण याच शक्तिशाली उपायांबद्दल बोलूया. अगदी बरोबर. हाच तो महत्वाचा प्रश्न. समजा एखाद्याच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, तर मग दाद मागायची कुठे? पण काळजी करू नका. आपल्या घटनाकारांनी यावर एक जबरदस्त उत्तर आधीच शोधून ठेवलंय. आणि ते उत्तर म्हणजे खुद्द घटनेनेच दिलेलं एक पॉवरफुल टूल. बघूया तरी हे टूल नेमकं आहे तरी काय. हे आहे कलम 32 आणि तुम्हाला माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला घटनेचा आत्मा असं म्हटलंय. का ते अगदी उघड आहे? कारण ह्याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा फक्त एक कायदा नाहीये, तर तो स्वतःच एक मूलभूत हक्क आहे. म्हणजे काय तर न्याय मागण्याचा हक्क. यानुसार कुणीही इतर कुठल्याही कोर्टात न जाता थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं. तर मग न्यायालय हे हक्क वाचवतं तरी कसं? तर त्यांच्याकडे आहेत 5 खास प्रकारचे आदेश. यांनाच रिट्स किंवा प्राधिलेख म्हणतात. हे आहेत न्यायाचे 5 वेगवेगळे आणि अत्यंत शक्तिशाली आदेश. चला, एक एक करून समजून घेऊया. पहिला आहे हेबियस कॉर्पस. हा एक लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ होतो शरीर हजर करा. अरे बापरे, नावावरूनच याची ताकद लक्षात येते नाही का? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर न्यायालय जणू काही म्हणतंय की त्या व्यक्तीला माझ्यासमोर आणा. किती सरळ आणि किती पॉवरफुल आदेश आहे हा. हा वापरतात कधी? जेव्हा एखाद्याला बेकायदेशीरपणे कुठेतरी डांबून ठेवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा आदेश फक्त सरकारी अधिकाऱ्यांविरुद्धच नाही, तर खाजगी व्यक्तींविरुद्धही काढता येतो. म्हणजे आपलं जे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्याचं पूर्ण संरक्षण होतं. चला, आता पुढच्या आदेशाकडे जाऊया. मॅन्डमस. ह्याचा लॅटिन अर्थ आहे आम्ही आदेश देतो. नावाप्रमाणेच हा न्यायालयाचा एक थेट सरळसोट हुकूम आहे. याला जर आपल्या रोजच्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर कोर्ट असं म्हणतंय की तुमचं जे कायदेशीर काम आहे ना, ते व्यवस्थित करा. म्हणजे हा आदेश सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी आहे. मग हा वापरतात कधी? जेव्हा एखादा सरकारी अधिकारी आपलं कायदेशीर कर्तव्य करायला टाळाटाळ करतो किंवा करत नाही तेव्हा. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा आदेश राष्ट्रपती, राज्यपाल किंवा कोणत्याही खाजगी व्यक्तीविरुद्ध वापरता येत नाही. तिसरा आदेश आहे प्रोहिबिशन, म्हणजे प्रतिषेध. याचा लॅटिन अर्थ आहे मनाई करणे. हा एक प्रकारचा स्टॉप ऑर्डर आहे जो वरचं न्यायालय खालच्या न्यायालयाला देतं. याचा हेतू अगदी सरळ आहे. वरचं न्यायालय खालच्या न्यायालयाला सांगतं, थांबा, हे प्रकरण तुमच्या अधिकार क्षेत्रातलं नाहीये. म्हणजे काय? तर त्यांना त्यांच्या हद्दीच्या बाहेर जाण्यापासून रोखलं जातं. आता पाहूया चौथा आदेश, सर्शिओरॅरी, म्हणजेच उत्प्रेषण. याचा लॅटिन अर्थ आहे प्रमाणित करणे. हा आदेशसुद्धा वरचं न्यायालय खालच्या न्यायालयालाच देतं, पण त्याचा उद्देश थोडासा वेगळा आहे. तर मग प्रोहिबिशन आणि सर्शिओरॅरीमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, प्रोहिबिशन हे फक्त प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे प्रतिबंधनात्मक. ते फक्त एखादा चालू खटला थांबवतं. पण सर्शिओरॅरी हे प्रिव्हेंटिव्ह पण आहे आणि क्युरेटिव्ह सुद्धा आहे. म्हणजे ते चालू खटला थांबवू पण शकतं किंवा, आणि हे महत्त्वाचं आहे, खालच्या कोर्टाने जर एखादा चुकीचा निकाल दिला असेल तर त्याला रद्दही करू शकतं. आणि आता शेवटचा 5वा आदेश, को वॉरंटो, म्हणजेच अधिकार पृच्छा. याचा लॅटिन अर्थ आहे कोणत्या अधिकाराने. हा तर थेट एखाद्या व्यक्तीच्या पदाच्या कायदेशीरपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. याला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर विचार करा की न्यायालय विचारत आहे, तुम्ही या खुर्चीवर कोणत्या अधिकाराने बसला आहात? हा एकच प्रश्न या आदेशाचं सगळं सार सांगून जातो. जेव्हा अशी शंका येते की एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे एखादं सरकारी पद मिळवलंय, तेव्हा त्या पदावरचा तिचा हक्क कायदेशीर आहे की नाही हे तपासण्यासाठी हा आदेश वापरला जातो. याने सार्वजनिक पदांवर होणारा गैरप्रकार टाळता येतो. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही समजून घेतलं त्याची एकदा पटकन उजळणी करूया. म्हणजे हे सगळे मुद्दे डोक्यात एकदम फिट बसतील. बघा हा तक्ता म्हणजे या पूर्ण चर्चेचा सारांश आहे. एकाच ठिकाणी सगळं किती सोपं करून दिलंय. हेबियस कॉर्पस, व्यक्तीला हजर करा. मॅन्डमस, तुमचं काम नीट करा. प्रोहिबिशन, थांबा, हे तुमचं काम नाही. सर्शिओरॅरी,
तो खटला वर पाठवा आणि को वॉरंटो तुम्ही या पदावर कोणत्या अधिकाराने आलात. एकदम सोपं. आणि हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक पण आहे. CPMQ. लक्षात ठेवा, H म्हणजे हॅव बॉडी, M म्हणजे कमांड, P म्हणजे प्रिव्हेंट, C म्हणजे सर्टिफाय आणि Q म्हणजे क्वेश्चन. आता विसरण्याचा प्रश्नच येत नाही, बरोबर? ठीक आहे. आता एका खूप इंटरेस्टिंग आणि थोड्याशा अवघड मुद्द्याकडे वळूया. याला आपण परीक्षेमधला गुगली प्रश्न म्हणू शकतो. सुप्रीम कोर्ट विरुद्ध हायकोर्ट यांच्या अधिकारांमधला फरक. प्रश्न असा आहे की रिट्स जारी करण्याच्या बाबतीत कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टाचे अधिकार जास्त मोठे आहेत की कलम 226 नुसार हायकोर्टाचे. जरा विचार करा, काय वाटतं? आणि उत्तर कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल. रिट्स जारी करण्याच्या बाबतीत हायकोर्टाची अधिकारकक्षा ही सुप्रीम कोर्टापेक्षा जास्त मोठी आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर बघा, सुप्रीम कोर्ट कलम 32 अंतर्गत फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांसाठी रिट्स जारी करू शकतं. पण हायकोर्ट कलम 226 अंतर्गत मूलभूत हक्कांसाठी तर करूच शकतं, पण त्यासोबतच इतर कायदेशीर हक्कांसाठी, जसं की समजा मालमत्तेचा हक्क, त्यासाठी सुद्धा रिट्स जारी करू शकतं. म्हणून त्याची व्याप्ती मोठी आहे. आणि शेवट एक महत्वाचा विचार. आपण नेहमी म्हणतो ज्ञान ही शक्ती आहे. पण विचार करा, जेव्हा आपल्याला फक्त आपल्या हक्कांविषयीच नाही तर त्या हक्कांचं उल्लंघन झाल्यावर काय उपाय करायचा याबद्दल माहिती असतं, तेव्हा ती शक्ती एका नागरिकाला खऱ्या अर्थाने कसं सक्षम बनवते यावर नक्की विचार करा. धन्यवाद.